हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॉब्लेम 3.4 सॉल्व्ह करणार आहे। तर आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये हा चौथा प्रॉब्लेम आहे आणि यामध्ये ऍक्च्युअल काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्ही पाहू शकता। कॅल्क्युलेट H3O प्लस इन 0.1 मोल पर डीएम क्यूब। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुस्तकामध्ये मोल डीएम क्यूब झालेला आहे, पण ऍक्च्युअल हे काय आहे, मोल पर डीएम क्यूब पाहिजे। 0.1 मोल पर डीएम क्यूब असं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे। ठीक आहे। सोल्युशन ऑफ एसिटिक ऍसिड। मग आपल्याला या ठिकाणी H3O प्लस म्हणजेच हायड्रोनियम आयनचं काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे। मग हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण कसं मेजर करणार आहे, मग त्यासाठी सुरुवातीला आपण जे वीक ऍसिड दिलेलं आहे ऍसिडिक ऍसिड, तर याची रिएक्शन घेणार आहे। या वीक ऍसिडचे रिएक्शन घेणार आहे बघा, CH3COOH हे जे ऍसिड आहे, तर हे ऍसिड वॉटर मध्ये आपण काय करणार, डिझॉल्व्ह करणार आहे। हे ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणार म्हणजे काय, ऍसिडिक ऍसिड प्लस काय घेणार आपण, वॉटर। मग वीक ऍसिड वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर ते पार्शियली डिसोसिएट होणार, म्हणजे 100% डिसोसिएट होणार नाही, पार्शियली डिसोसिएट होणार आहे। मग पार्शियली डिसोसिएट झाल्यानंतर काय होणार आहे, तर H2O आणि ऍसिडिक ऍसिड यांच्यामध्ये रिएक्शन होणार। H2O आणि ऍसिडिक ऍसिड यांच्यामध्ये रिएक्शन होणार, म्हणजेच वॉटर मध्ये ऍसिडिक ऍसिड काय होणार आहे, पार्शियली डिसोसिएट होणार आहे। वॉटर मध्ये ऍसिडिक ऍसिड काय होणार आहे, पार्शियली डिसोसिएट होणार आहे। मग पार्शियली डिसोसिएट झाल्यानंतर काय तयार होईल, ऍसिडिक ऍसिड वॉटर मध्ये पार्शियली डिसोसिएट झाल्यानंतर काय होणार आहे, तर CH3COO बरोबर CH3COO मायनस तयार होणार आहे, प्लस काय म्हणतोय बघा, हा पार्शियली याच्यामध्ये डिसोसिएट होणार वॉटरमध्ये, म्हणजेच काय, तर CH3COO हा प्लस याच्यामधला जो H आहे, हा H या वॉटर बरोबर रिएक्ट होणार, हा H या वॉटर बरोबर रिएक्ट होणार किंवा कंबाईन होणार आणि काय तयार होणार, H3O तयार होणार। H2O याचं कन्व्हर्जन H3O मध्ये होणार आहे आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आणि यालाच म्हणणार आपण हायड्रोनियम आयन। काय म्हणणार आहे, हायड्रोनियम आयन म्हणणार आहे। म्हणजे ऍसिडिक ऍसिड वॉटर मध्ये पार्शियली डिसोसिएट होत असताना काय होणार आहे, तर ऍसिडिक ऍसिड मधला जो हायड्रोजन आहे तो वॉटर बरोबर कंबाईन होणार आणि तयार होणार आहे हायड्रोनियम आयन, त्याचबरोबर एनआयन CH3COO मायनस तयार होणार आहे। मग आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे, या कॅटायनचं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे। या कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर ते कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार आहे आपण, तर तुम्हाला थेअरीमध्ये मी एक पॉइंट सांगितलेला आहे, तुमच्या लक्षात असेल बघा, थेअरीमध्ये पॉइंट सांगितलेला आहे। कोणता पॉइंट सांगितलेला आहे बघा, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेणार, ऍसिडिक ऍसिडचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा आपण 1 मोल घेतलं आणि या 1 मोल पैकी डिसोसिएशन किती झालेलं आहे, 1 मोल पैकी किती मोल डिसोसिएट झालेले आहेत, तर या ठिकाणी कन्सिडर करू आपण अल्फा मोल डिसोसिएट झालेले आहेत, अल्फा मोल डिसोसिएट झालेले आहेत। मग खाली शिल्लक किती राहणार आहेत, 1 मोल पैकी अल्फा डिसोसिएट झाले, मग शिल्लक किती राहिलेले आहेत, कसं काढणार, तर 1 मधून अल्फा मायनस करणार आहे, 1 मधून अल्फा काय करणार, मायनस करणार आहे। याचा अर्थ ऍसिडिक ऍसिडचे किती, ऍसिडिक ऍसिड हे जे आहे, या ऍसिडिक ऍसिडचे वॉटरमध्ये कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, तर 1 मायनस अल्फा असणार आहे। CH3COO चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, अल्फा असणार आहे। H3O चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, अल्फा असणार आहे। पण ही अल्फा व्हॅल्यू ऍक्च्युअल किती आहे ही आपण कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजे आपल्याला H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे। म्हणजे कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण, हे कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर त्या अगोदर गिवन पाहू शकता तुम्ही, गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, तर गिवन मध्ये आपण ही रिएक्शन घेणार आहे बरोबर, त्याचबरोबर गिवन मध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, C=0.1 मोल पर डीएम क्यूब, C=0.1 मोल पर डीएम क्यूब हे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे।
त्याचबरोबर डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेला आहे वीक ऍसिडचा Ka इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁻5 हा डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेला आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं आहे. हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं आहे. बरोबर. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिग्री ऑफ डिसोसिएशन कसं काढायचं आहे. तर म्हणजे पहिलं हायड्रोनियम आयनचं म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे कोणत्याही आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला मेजर करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं फॉर्म्युला काय आहे अल्फा इंटू सी. थेअरीमध्ये सांगितलेलं आहे की आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला काय घ्यायचा अल्फा इंटू सी घ्यायचा आहे. आणि कोणत्या आयनचं काढायचं आहे तर H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. बरोबर. पण या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहित आहे 0.1 दिलेलं आहे. पण अल्फाची व्हॅल्यू माहित आहे का अल्फाची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. मग पहिल्यांदा ही अल्फाची व्हॅल्यू आपण काढणार आणि मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे H3O प्लसचं. बरोबर. मग अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला आपण कोणता यूज करणार आहे अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. या ठिकाणी बघा कोणता फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू काय घेणार आपण स्क्वेअर रूट मध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड Ka डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन C घेणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अल्फा कॅल्क्युलेट करत असताना आपण फॉर्म्युला घेतलेला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आहे. मग Ka ची व्हॅल्यू काय आहे तर 1.8 इंटू 10⁻⁻5 आहे. किती आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 आहे. डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती घेणार आपण तर कॉन्सन्ट्रेशन किती घेणार आहे बघा 0.1. पण याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये करतो हा पॉईंट एक घरं पुढे सरकवतो म्हणजेच 1 इंटू 10⁻⁻1 येणार 1 इंटू 10⁻⁻1 येणार आहे. मग बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन किती घेणार 1 इंटू 10⁻⁻1 घेणार आहे. आता महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये काय आहे की Ka म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिसोसिएशन कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे मोल पर लिटर असणार आहे. आणि कॉन्सन्ट्रेशनचं युनिट सुद्धा काय आहे मोल पर लिटर आहे. म्हणजे मोल पर लिटरला मोल पर लिटर काय होणार कॅन्सल होणार आहे. मोल पर लिटरला मोल पर लिटर काय होणार कॅन्सल होणार आहे. बरोबर. आता त्यानंतर आपण ही टर्म सॉल्व्ह करणार आहे. पहा 1.8 इंटू 10⁻⁻5 स्क्वेअर रूट मध्ये काय घेणार आहे बघा 1.8 इंटू 10⁻⁻5 इंटू हा जो 10⁻⁻1 आहे हा वरती घेणार आहे 10⁻⁻1 वरती घेतल्यानंतर काय येणार 10⁻1 होणार आहे. काय होणार आहे 10⁻1 होणार आहे. बरोबर. आणि या संख्येला 1 ने भागल्यानंतर ती व्हॅल्यू काय येणार आहे 30 येणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट काय घेणार आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 इंटू 10⁻1 घेणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1.8 इंटू 10⁻⁻5 इंटू 10⁻1 म्हणजे 5 मधून 1 मायनस करणार किती येणार आहे 10⁻⁻4 येणार आहे. किती येणार आहे 10⁻⁻4 येणार आहे. बरोबर. त्यानंतर मग यांचा आपण स्क्वेअर रूट घेणार आहे यांचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर स्क्वेअर रूट किती येणार आहे बघा 1.8 याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर स्क्वेअर रूट येणार आहे 1.34 किती येणार 1.34 येणार आहे. बरोबर. इंटू 10⁻⁻4 चं स्क्वेअर रूट काय आहे तर 10⁻⁻2 आहे. 10⁻⁻4 चं स्क्वेअर रूट काय आहे 10⁻⁻2 आहे. बरोबर. त्यानंतर म्हणजे ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू कशाची आहे अल्फाची व्हॅल्यू आलेली आहे. ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे तर ही व्हॅल्यू अल्फाची आलेली आहे. मग आता ही व्हॅल्यू अल्फाची आहे आपल्याला काढायचं आहे हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन. मग हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला काय बघा H3O प्लस इज इक्वल टू अल्फा इंटू कॉन्सन्ट्रेशन हा फॉर्म्युला आहे. मग अल्फा तर तुम्हाला माहित आहे 1.34 इंटू 10⁻⁻2 आहे आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण काय किती घेणार 0.1 घेणार आहे. बरोबर. 0.1 घेणार किंवा 1.34 इंटू 10⁻⁻2 इंटू 0.1 म्हणजेच काय 1 इंटू 10⁻⁻2
1 घेणार आहे. 1 पॉईंट हा पॉईंट 1 घर पुढे सरकारपर्यंत काय येणार 1 × 10⁻1 येणार आहे. बरोबर. मग सिम्पली बघा 1.34 × 1 काय येणार 1.34 येणार आहे इंटू 10⁻2 आणि 10⁻1 काय येणार आहे तर 10⁻³ होणार आहे. -2 - 1 काय येणार -3 येणार आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू हायड्रोनियम आयनचं काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन आहे. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू हायड्रोनियम आयनचं काय आहे कॉन्सन्ट्रेशन आहे. जर तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. या एक्झाम्पल मध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर अजून एक मला सांगायचं राहिलं बघा की आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की मोल पर लिटरला मोल पर लिटर कॅन्सल होणार. बरोबर. मग अल्फाची व्हॅल्यू आलेली आहे पण अल्फाच्या व्हॅल्यूला युनिट या ठिकाणी नाही पण कॉन्सन्ट्रेशनला युनिट काय असणार आहे कॉन्सन्ट्रेशनला युनिट असणार आहे मोल पर DM³ असणार आहे युनिट. बरोबर. हेच युनिट आपण या हायड्रोनियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशनला घेणार म्हणजे काय युनिट येणार मोल पर DM³ येणार आहे. युनिट काय येणार मोल पर DM³ येणार आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो मोल पर लिटर. काय म्हणू शकतो मोल पर लिटर. ठीक आहे.